मी म्हटलेलं ना तुम्हाला, करून ठेवलं ना का शिजवून खायला वेळ लागत नाही, बरोबर ना? आणि आता हे माझं वाक्य तुम्हाला पण पाठ झालं असेल. कारण आता तुम्ही माझे ब्लॉग्सचे म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ जे बघताय ना आणि माझं बोलणं जे ऐकताय ना त्याच्यावरनं. आता जेव्हा हा अननस कट करत होते, तेव्हा माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, की आज म्हणजे या अननसाचं आता मी काय बनवेन. पण म्हटलं तसं साफ करून घेतलं आणि कट तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. तर आज मला ना अननसाचा शिरा बनवायचा होता. आता म्हटलं घरात अननस आहेच, तर आता शिरा तर बनवतोच आपण एरवी. म्हटलं अननसाचा स्पेशल शिरा बनवूया. त्याच्यासाठी 1 वाटी आता मी रवा ना 2 मोठे चमचे तुपात खमंग असा भाजून घेतला आणि एका साईडला 1.5 वाटी दूध उकळायला ठेवलेलं ते पण आता उकळलं आहे आणि ते याच्यात मिक्स करून घेतलं आहे आणि रवा आणि दूध आता एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर ना 1 वाटी रव्याला ना मी 1 वाटी अननसाचे तुकडे आणि 2 वाट्या पाणी असं शिजत ठेवलेलं वेगळं पातेल्यात आणि ते पण आता शिजत आलेलं त्याला पण छानशी अशी उकळी आली आहे. तर ते आता जे मिश्रण आहे ना ते पण मी आता याच्यात घालून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता रवा दूध घातल्यानंतर रवा असा छानपैकी फुलला आहे. गॅसची फ्लेम आता लो आहे आणि जे आता हे अननस शिजवून घेतले ना ते मी त्याच्यात तुकडे घालते. आता बारीक म्हणजे एवढे बारीक केले ते काय म्हणतात रव्यात घातल्यानंतर ना एकजीव होऊन येतात, बरोबर ना? तर त्याच्यामुळे ना मी हे घातलेत आणि मिक्स करून घेतलं आहे आणि आता मिक्स केल्यानंतर आता साखर म्हणाल ना तर अननस आधीच गोड आहे, अगदी माझ्यासारखं. जशी मी गोड आहे तसं अननस पण गोड आहे, बरोबर? हसू नका, हसताय काय? तर एरवी मी काय करते माहिती आहे का, जेवढा रवा घेतला ना तेवढंच साखर घालते. म्हणजे समजा 1 वाटी रवा घेतला असेल तर 1 वाटी साखर घालते. पण आता हा अननस गोडच आहे ना अगदी माझ्यासारखा, मग म्हटलं थोडी साखर कमी घालूया, उगाच शुगर वाढायला नको किंवा डायबिटीज व्हायला नको. त्याच्यामुळे मी अर्धी वाटी इथे साखर घेतली आहे. त्याच्यात म्हटलं लगेच आता वेलची पूड आणि किंचितसं मीठ घातलं आहे आणि ते आता ह्याच्यात मिक्स करून घेतलं आहे आणि आता याला ना व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेणार. म्हणजे रवा अजून छान असा मऊसूत शिजणार, बरोबर? चला आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एक गोष्ट नोट केली आहे का? मी बघा 30 डेज चॅलेंज घेतलेलं आणि आज तुम्ही जो हा व्हिडिओ बघताय ना तो 30वा व्हिडिओ आहे. म्हणजे 30 डेज चॅलेंज आपला आज कंप्लीट झालं आहे आणि त्याच्यात आनंदात मी हा व्हिडिओ आणि हा अननसाचा शिरा बनवते. आता पहिला हा जो शिरा बनवला आहे तो आज गुरुवारही आहे आणि आता देवाला नैवेद्य पण दाखवेन आणि त्याच्यानंतर आम्ही खाऊ. पण त्याच्या आधी म्हटलं तुमच्याबरोबर आता ही बातमी तुमच्या लक्षात आलं नसेल की मला नाही माहिती. म्हटलं माझ्या लक्षात आहे तर मी शेअर करते. आता वरून थोडंसं तूप घातलं आहे, अजून थोडंसं फ्लेवर वाढेल त्याच्यामुळे. आणि त्याच्यात रंग घातला नाही. आता रंग घालायची काय गरज मला सांगा बघू? रंगामुळे काय टेस्ट येत नाही, फक्त दिसायला छान दिसतं. पण चवीत तर काय फरक पडत नाही ना. आणि हा असाही आता अननसाचा शिरा तर छानच लागणार आहे, कारण अननस मुळातच गोड होतं आणि त्याचा फ्लेवर पण एक वेगळा आपला फ्लेवर असतो ना, तो आंबट गोड, तसं खूप सुंदर लागतो. आणि आता हा अननसाचा शिरा